त्याच्यानंतर पायाखालची जमीनच सरक. माझे वडील हमाली करत असताना पण मी हे स्वप्न बघितलं. पण आपण जर स्वप्न बघितली नाही एखादं तर नक्की त्याच्यात आपल्याला त्याकडे जाण्याचा मार्ग हा मिळतो. नमस्कार, मी मराठी चित्रपट दिग्दर्शक प्रदीप रंगराव लायकर. सर्वप्रथम मी आयडियल मराठी या यूट्यूब चॅनेलचे संपूर्ण टीमचे आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवलं आणि माझा हा छोटासा प्रवास मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. मी असा प्रवास वगैरे काही मांडणार नाही, कारण मी किती अडचणीतून आलो वगैरे, कारण तसे स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. मला फक्त इतकंच सांगायचं की स्वप्न बघणं किती महत्त्वाचं असतं. कारण ज्यावेळी तुम्ही स्वप्न बघता त्यावेळी तुम्ही कोणत्या एरियामध्ये जन्माला आला, म्हणजे शहरात आला की खेड्यात आला जन्माला, कोणत्या परिस्थितीत आहात, गरीब श्रीमंत किंवा कोणत्या जाती धर्माचे आहात, हे मॅटर नाही आहे. मॅटर करतं फक्त तुमचं स्वप्न काय आहे आणि तुमच्या स्वप्नासाठी तुम्ही ते आत्मीयतेने त्या स्वप्नाकडे बघता आणि त्याच्यासाठी वाटचाल करण्यासाठी पहिलं पाऊल उचलणं ते खूप गरजेचं असतं. तसा बघायला गेलं तर मी कळेसारख्या खेडेगावात जन्माला आलेलो. माझ्यावर एक मध्यमवर्गीय कुटुंब, वडीलही हमाली करायचे, त्याच्यामुळं त्या सिनेमा क्षेत्राशी निगडीत असं काहीही संबंध नव्हता मला. पहिली ते 4थीपर्यंत प्राथमिक शिक्षण झालं, त्याच्यानंतर हायस्कूलमध्ये माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. पण बाहेर जाऊन या क्षेत्रात काम करावं अशी इच्छा तोपर्यंत नाही, आवड होती या क्षेत्राची. त्याच्यामुळं गॅदरिंग करणं म्हणा किंवा गणपतीत नाटक करणं फक्त इतक्यापुरतंच मर्यादित असायचं. त्याच्यानंतर 10वी झाली, 10वी झाल्यानंतर कॉलेज झालं. त्याच्यानंतर कुठंतरी असं वाटायला लागलं की आयुष्यात आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, पण काय करायचं हे क्लिअर होत नव्हतं. त्याच्यामुळं मिळून ती कामं करणं, कारण परिस्थिती गरीब असल्यामुळं कामं ही करावीच लागत होते, कारण घरी बसून चालत नव्हतं तिथं. त्याच्यामुळं मुंबईला प्लंबिंग काम असेल तेही केलं मी. त्याच्यानंतर परत इकडं आलो. इकडं आल्यानंतर MIDCमध्ये जाऊन CNC VMC ऑपरेटर म्हणून पण काम केलं, पण कुठंच मन लागत नव्हतं. असं वाटत होतं की अजून काहीतरी, म्हणजे आपण चुकतोय कुठं, आपल्याला हे नाही करायचं. त्याच्यानंतर मग 2008-9 साली झी मराठीवरचं कोण होणार महाराष्ट्राचा पहिला सुपरस्टार याचं ऑडिशन होतं. त्याच्यामुळे ते एक उत्सुकता होती की ठीक आहे की आपण ह्या क्षेत्रात जाऊ, पण कसं जाऊ, कुठून जाऊ, कारण मोठे जर क्लासेस करायचे म्हटलं तर तशी आमची परिस्थिती नव्हती क्लासेसला लावणं. त्यामुळे मग ऑडिशन आहे तर जाऊन बघू नेमकं काय असतं ते तरी समजेल, म्हणून तिथं गेलो मी. अपार्ट कॉम्प्लेक्सला होतं ते ऑडिशन. त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर अगोदर पूर्ण तयारी केली होती, कारण तयारी पण कसली की गणपतीत आम्ही नाटक करायचो, त्याच्यातलंच एखादा डायलॉग पाठ केलेला. तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर बघितलं तर सगळे ते लायटिंग, कॅमेरा, ते सगळं फिल्म इंडस्ट्रीचं वातावरण ते बघितल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण हे सगळं पहिल्यांदाच बघत होतो मी. याच्या अगोदर फक्त नाटक, गणपती आणि गाव एवढाच मर्यादित असणार. ज्यावेळी हे सगळं बघितलं, तो जगमगाट बघितला, त्याच्यानंतर पायाखालची जमीनच सरकली. रात्रभर MIDCमध्ये नाईट शिफ्ट करून सकाळी मी आवरून डायरेक्ट ऑडिशनला गेलेलो. आणि ऑडिशनला गेल्यानंतर ऑडिशन रूममध्ये गेल्यानंतर ज्यावेळी समोर बघितलं तर सर्वांची लाडकी अभिनेत्री भार्गवी चिरमुले त्या ऑडिशन घेत होत्या. त्यांना बघितल्यानंतर बाहेर मी भरपूर काय पाठ केलं होतं, म्हणजे गणपतीतले नाटकातलं डायलॉग वगैरे, हे आज जाऊन असं करायचं तसं करायचं. पण आत गेल्यानंतर ज्यावेळी त्यांना बघितलं मी, त्यावेळी मी जे काय बाहेर प्रॅक्टिस केलेली, जे काय आठवलेलं ना, ते सगळं काही विसरून गेलो. कारण आजपर्यंत ज्यांना फक्त पडद्यावरती बघत होतो, मोठ्या पडद्यावरती बघत होतो, त्यांना ज्यावेळी समोर बघितलं मी, तुम्ही कल्पना करू शकता काय स्थिती झाली असेल माझी त्यावेळी. तरीही मग त्यांनी, मी कॅमेऱ्यासमोर उभा राहिलो, ते फक्त त्यांच्याकडेच बघत होतो, कारण काय करायचं, बाहेर काय काय प्रॅक्टिस केलेली ते सगळं विसरून गेलो मी. त्यांनी ही कंडिशन ओळखली माझी. त्यांनी जवळ बोलवलं, मला थोडं पाणी प्यायला दिलं आणि म्हटलं आता तू रेडी आहेस का ऑडिशन देण्यासाठी? हा ठीक आहे म्हटलं, देतो. त्याच्यानंतर तिथं मी ऑडिशन काय दिलं, काय केलं मला काही आठवत नाही, कारण पूर्ण ब्लँक झालेलो मी. अक्षरशः त्या हसल्या माझ्यावरती तिथं. आणि कारण होतोच, कंडिशनच झालेली माझी कशी. तर मग कसं तरी तिथून बाहेर पडलो आणि मग ठरवलं की नाही आता जे काय करायचं ना ते या क्षेत्रात करायचं. मग त्याच्यानंतर थोड्याफार ओळखी होत गेल्या. त्याच्यानंतर मग ॲक्टिंग क्लासेस असतात, याची माहिती मिळाली.
ॲक्टिंग क्लासेस लावले कोल्हापूरमध्ये. पण तेही काहीतरी 10 दिवसाला 2,000 रुपये फी होती ते, आणि तेही देणं मुश्किल होती. पण तरीही शेवटी वडिलांनी मला सपोर्ट केला त्याच्यासाठी, की कर म्हटले, तर जर तुझी इच्छा असेल ना तर ते कर. कारण त्यांना माहिती होतं मी ॲक्टिंग चांगला करतो, डान्स चांगला करते, म्हणून त्यांनी मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर मग येऊन जाऊन करणं, ते ॲक्टिंग क्लासेसमध्ये 10 दिवसाचं कंप्लीट झालं. मग आता पुढं काय करणार. मग त्याच्यानंतर आलं की पोर्टफोलिओ हा विषय, हा पण आम्हाला काही माहिती नव्हता. मग त्याच्यासाठी अनेक ठिकाणी फिरलो होते, आणि त्याची पण प्राईज जात, ते पण अफोर्डेबल करू शकत नव्हते मी. कारण आणि ते घरी सांगणं म्हणजे माझी धाडसच होत नव्हती घरी सांगायला. कारण एक तर परिस्थिती नसताना 10 दिवसात 2,000 रुपये फी भरून क्लासेस कसे तरी केले. त्याच्यानंतर वाटलं की हां आपण आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेलो असं वाटत होतं. पण त्याच्यानंतर परत पोर्टफोलिओ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे फोटो वगैरे काढणं, तेही माझ्या आवाक्याच्या बाहेरचं होतं, परिस्थितीच्या आवाक्याच्या बाहेर. मग आता काय करायचं. त्यावेळी मला खरंच म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव घेतो, प्रवीण दिलेकर त्याचं नाव घेतो, कारण त्यानं मला जो सपोर्ट केला ना, शिकून माझी पहिली पायरी सुरू झाली. कारण त्यानं सपोर्ट केला, त्याचा फोटो स्टुडिओ होता. मग मी इकडून तिकडून असे कपडे गोळा केलेत, मावळ्याचा एक ड्रेस, पोलिसांचा एक ड्रेस, मुसलमान मित्र होते माझे काही, त्यांचे ड्रेस, असे अनेक ठिकाणचे ड्रेस गोळा करून त्याच्या स्टुडिओमध्ये फोटोशूट केलं. अक्षरशः ते फोटो म्हणजे आता बघितले तर हसू येते. पण असं म्हणतो ना की एखादं वेळ डोक्यात असले ना की आपल्याला फक्त एखादी गोष्ट करायची ठरवतो आपण, त्याच्यासाठी काही करायला लागू दे. हे वेळ जोपर्यंत आपल्या डोक्यात येत नाही ना तोपर्यंत आपण अजिबात पुढं जात नाही असं. कारण मी ज्या परिस्थितीतून आलो त्यातून मला तसंच जाणवलं तसं. त्याच्यानंतर मग ओळखी होत गेल्या. मग छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स करत गेलो. शॉर्ट फिल्म्स करता करता मोठ्या फिल्मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम मिळू लागलं. आणि त्यावेळी ॲक्टर म्हणून मी या क्षेत्रात आलेलो. डायरेक्शन काय असतं ते अजिबात माहिती नव्हतं. त्याच्यानंतर ज्यावेळी शॉर्ट फिल्म करत होतो त्यावेळी मग काय करायचो की लिखाण आम्हीच करायचो. मग आणि ते समोरच्या कलाकारांना आपण सांगायचो. तर तिथं काय म्हटलं, अरे तुमचं डायरेक्शन चांगलं आहे. मग म्हटलं डायरेक्शन म्हणजे काय असतं हेच मला माहिती नाही. तर त्याने सांगितलं की हे जे तुम्ही व्हिज्युअल करता ना ते पडद्यावर मांडण्यासाठी तुम्ही समोरच्याकडून काय ॲक्सेप्ट करता ते त्याच्याकडून काम करून घेणं आणि ते लोकांना आवडलं पाहिजे, हेच डायरेक्शन असतं म्हटलं. हां म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्या गोष्टीत मला आवड निर्माण व्हायला लागली. त्यामुळे माझा अभिनयाचा अभिनय हे क्षेत्र बाजूलाच राहिलं आणि मी पूर्ण लिखाण आणि दिग्दर्शनामध्येच लक्ष घालायला चालू केलं. त्याच्यानंतर मग असिस्टंट डिरेक्टर म्हणून एक कुंपण म्हणून फिल्म केली. त्याच्यानंतर 7 जोपर्स म्हणून फिल्म केली. त्याच्यानंतर काही शॉर्ट फिल्म्स वगैरे पण केल्या. मग अशाच ओळखी होत गेल्या. लोकांना काम आवडत गेलं. आणि तुमचं काम प्रामाणिक असेल, तुम्ही प्रामाणिक असाल ना तर तुम्हाला यश आणि पुढं जाण्याचा मार्ग हा नक्की मिळतो. त्याच्यामध्ये काही दुमत नाही. असं करत करत तुम्ही पुढं गेलो. तर 2015 साली मला पिरेम नावाची ही फिल्म मिळाली. तर या फिल्मसाठी पण मला असिस्टंट डिरेक्टर म्हणूनच बोलवले. कारण ह्याच्या अगोदर चालू असलेली माझे 7 जोकर्स हा एक मुखपट होता. तिथलं माझं काम बघूनच त्या फिल्मला अभिनय करणारे विश्वजित पाटील यांनी मला या फिल्मसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून बोलवलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी बोलवलं, आमचं काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर त्यांना माझं काम आवडलं, इतकं आवडलं की त्यांनी थोड्या दिवसानंतर ना मला बोलवलं. म्हणजे लेखक रामभाऊ फोराटे आणि विश्वजित पाटील या दोघांनी मला बोलवलं आणि सांगितलं की प्रदीप तुम्ही या फिल्मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करू शकत नाही. आणि खरं सांगतो माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण एक तर सगळी मुलं, आम्ही तरुणच होतो, तरुण मुलांच्यासोबत काम करणं हे म्हणजे खूप आनंददायी वाटत होतं. कारण त्याच्यामध्ये फक्त आपलं डोकं लावणार आपण, कोणाचंही दडपण नसणार आपल्यावरती. असं असताना एक वेगळी स्वप्न बघितले असताना अचानक समजतं की तुम्ही या फिल्मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून ज्या कामासाठी बोलवलं होतं तुम्हाला ते काम तुम्ही करू शकत नाही. त्याच्या अगोदर माझ्या अनेक फिल्म्स कॅन्सल झाल्या होत्या. म्हणजे अशा झाल्या होत्या की उद्या शूट लावणार आहे आम्ही आणि आदल्या दिवशी कॅन्सल झाल्या होत्या. तरीही मला इतकं वाईट वाटलं नव्हतं. पण ह्या फिल्मला ज्यावेळी मला त्यांनी सांगितलं की तुम्ही या फिल्मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करू शकत नाही, त्यावेळी मी शांतच बसलो. मग ठीक आहे म्हटलं, शेवटी तुमचा निर्णय. आणि मी खुर्चीवरून उठणार एवढं त्याने मला परत सांगितलं की या फिल्मचे डिरेक्टर म्हणून तुम्ही काम बघायचं आहे. मी पुन्हा ब्लँक झालो. कारण ह्या गोष्टीचा मी विचार पण केला नव्हता. मी परत त्यांना विचारू लागलो की बघा अजून विचार करा.
या फिल्मसाठी, या स्टोरीसाठी मी योग्य वाटतो का. त्यानंतर त्याने या फिल्मचे लेखक जे आहेत रामभाऊ खोराटे तेच म्हणले की नाही, जी फिल्म आम्ही व्हिज्युअल करून जी लिहिलेली ते पडद्यावरती आणण्याची ताकद जशीच्या तशी ते तुमच्या कामात आहे. त्यामुळे या फिल्मचं डिरेक्टर म्हणून काम तुम्हीच बघायचं. आणि एक म्हणतो ना की म्हणून मी म्हणतो की स्वप्न बघा, पूर्ण होतील नाही होतील याचा विचारच करू नका. तुम्ही प्रामाणिक असाल ना तुमच्या स्वप्नांच्या बरोबर, लाख अडचणी येऊ दे, त्यातून तुम्ही पुढे जाणार म्हणजे जाणार. फक्त एक पाऊल टाका तुम्ही तुमच्या स्वप्नांच्याकडे, नाही एक पाऊल टाका, आपोआप बाकीचा रस्ता मोकळा होऊन जातो. तसाच काहीसा अनुभव आला मला तिथं. त्याच्यानंतर मग काम चालू झालं. मग अजून प्रेरणेने मी काम करू लागलो तिथं. त्याच्याबरोबर मग आमची सगळी टीम झाली. 2016-17 शूट चालू झालं. त्याच्यानंतर लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊन नंतर मग सगळंच ठप्प झालं. ते 2 वर्ष आयुष्यातली, म्हणजे माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यातली, म्हणजे संपूर्ण जगात जो कोरोना पसरला होता ना, तर त्याच्यामुळं खूप दयनीय अवस्था झाली होती. आणि आमचं तर ऑलरेडी इतक्या अडचणीतून आम्ही इथपर्यंत आलो. फिल्मचं शूटिंग अर्धं झालेलं आणि त्याच्यात लॉकडाऊन पडलं, सगळं काम ठप्प झालं होतं. त्याच्यानंतर टेन्शन्स हे होते की आता जे आम्ही शूट केलं आहे त्याचे लुक्स असतील हे 2 वर्षानंतर जसेच्या तसे आम्हाला मिळतील काय. कुणाची तब्येत वाढलेली असणार, कुणाचा चेहराच बदललेला असणार. मग ते हे पुन्हा मॅनेज कसं करायचं. त्याच्यानंतर लॉकडाऊन निघलं, परत शूट चालू झालं, वर्कशॉप चालू झालेत. शूट चालू झाल्यानंतर पुन्हा बघितलं तर बऱ्याच अडचणी आल्या. पुन्हा शूट काय, अचानक फिल्मची हिरोईनच फिल्म सोडून गेली. त्याच्यानंतर पुन्हा मग उभं राहून पुन्हा नवीन हिरोईन शोधली आणि तिच्याबरोबर काम चालू झालं. असं करत करत 40-45 दिवसामध्ये आमची पूर्ण शूटिंग कंप्लीट झालं. त्याच्यानंतर पुढच्या कामासाठी मुंबई गाठली. मुंबई गाठल्यानंतर तिथलं जे अनुभव होता आम्हाला आलेला तोही खूप वेगळाच होता. कारण कसं अक्षरशः म्हणजे असा अनुभव येत होता ना की कोल्हापूरची फिल्म म्हटल्यानंतर ना आमच्याकडं कोण लक्षच देत नव्हतं. आता हे का झालं हे मी नाही सांगू शकत, पण तिथल्या लोकांचा हा भ्रम झाला की कोल्हापूरची फिल्म आल्या म्हटल्यानंतर थोडं विचार करूनच या फिल्मसाठी काम करावं लागेल. पण ज्या वेळा आणि त्यात दिसायला आम्ही एकतर हे असे आमच्याकडे बघितल्यानंतर कोणाला म्हणू पण शकत नाही की या फिल्मचे हे डिरेक्टर असतील. म्हणजे आमच्याकडे प्रथमदर्शनी बघता कोणीही विश्वास ठेवत नव्हता आमच्यावरती. हां, पण ज्यावेळी आमची फिल्म बघत होते की ती डायरेक्टली तोंडावरती सांगत होते की अगोदर तुमची फिल्म बघणार आम्ही आणि त्याच्यानंतरच आम्ही तुमचं काम घ्यायचं का नाही हे ठरवणार. ठीक आहे, त्याच्यासाठी त्यांना मग फिल्म दाखवायची. फिल्म दाखवल्यानंतर मात्र हे येऊन स्वतः तोंडावरती म्हणायचे की सॉरी सर, तुमच्याकडे बघून वाटलं नव्हतं की फिल्म असे म्हणजे इतकी चांगली असेल, त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला. पण ह्या फिल्मसाठी काम करायला आम्हाला नक्की आवडेल. आणि असं करत 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 मोठी नावं जोडली गेलीत फिल्मला. फिल्मचं काम अगदी सुंदर झालं. 3 डिसेंबर 2021ला ज्यावेळी थिएटर्स ओपन झालेत पहिल्यांदा, त्यावेळी आमची ही प्रेम नावाची फिल्म रिलीज झाली. चांगला प्रतिसाद मिळाला. फक्त असतं ना काही, कारण नुकतीच थिएटर्स ओपन झालेली, त्यामुळं लोकांचा थिएटरला जाण्याचं सवय मोडलेली. कारण कोरोनामुळे लोक बाहेर पडतच नव्हतो आणि त्याचाच एक कुठेतरी फटका म्हणावा लागेल, तो फक्त बसला. पण ज्या लोकांनी फिल्म बघितली त्यांचा रिस्पॉन्स म्हणतो किंवा त्यांची जी त्यांचं मनोगत जर ऐकलं तुम्ही, आणि आता ही अल्ट्रा झकासवरती ही फिल्म आहे, तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल फिल्म. मला आता यातून हेच सांगायचं होतं की मी कुठल्या परिस्थितीतून आलो वगैरे हे सांगण्यापेक्षा ना, मला एक सांगायचं होतं की मी माझे वडील हमाली करत असताना पण मी हे स्वप्न बघितलं, जे की अशक्यच वाटत होतं सगळ्यांना. कारण सिनेमा या क्षेत्राशी आमच्या कोणताच संबंध नव्हता. फक्त गणपतीत नाटक वगैरे करेल तेवढंच आणि शाळेचं गॅदरिंग. पण आपण जर स्वप्न बघितली नाही एखादं, तर नक्की त्याच्यात आपल्याला त्याकडे जाण्याचा मार्ग हा मिळतो. त्यामुळे तुम्हाला सर्वांना, म्हणजे बघणाऱ्या प्रत्येकाला मी एकच सांगेन की स्वप्न बघा, मोठी बघा. ती कशी पूर्ण होतील, काय होतील, तर पुढचा बघा. पण एक स्वप्न असं बघा जे जगाला अशक्य वाटेल आणि त्याच्यासाठी एक पाऊल उचला स्वतः. बघा, तिथून पुढं मार्ग तुम्हाला
100% मिळतो मार्ग. आज माझं आता ती फिल्म झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी म्हणजे लॉकडाऊनमुळं आलेले जे काही ड्रॉबॅक्स असतील ते भरत आलो पुढं. आता दुसऱ्या फिल्मचं पण काम चालू आहे. त्याचबरोबर कळे या ठिकाणी माझं डान्स आणि ॲक्टिंग अकॅडमी आहे, जिथे मुलांना डान्स आणि ॲक्टिंग शिकवली जाते. आणि हा अकॅडमी काढण्याचा उद्देश हाच होता की जो काही स्ट्रगल मी केला, कारण एकतर कोणतंच मार्गदर्शन नसताना जो काही मला त्रास झाला, तो त्रास आपल्या इकडल्या कलाकारांना, इच्छुक कलाकारांना ज्यांची इच्छा असते या क्षेत्रामध्ये जायची पण मार्ग मिळत नाही, त्याच्यासाठी कुठेतरी आपण एक मार्ग दाखवू शकू, याच्यासाठी आम्ही ती संस्था काढलेली आहे. द परफेक्ट आर्ट या नावाने कळे इथे आहे. धन्यवाद म्हणतो आयडियल मराठीचे संपूर्ण टीमचे की त्यांनी मला इथं बोलवून हा प्रवास मांडण्याची संधी दिली. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.